मंदिरांच्या घणघणाटात, आरतीच्या दीपप्रज्वलनात आणि मातृशक्तीच्या जागरणात आपण आज ज्या स्त्रीची आठवण काढतो ती केवळ एक राणी नव्हती, तर धर्मसंस्थेची, न्यायसंस्थेची आणि जनकल्याणाची मूर्ती होती. ती म्हणजेच जनतेच्या अंतःकरणात वसणारी अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात झाला. साध्या पाटलांच्या घरात जन्मलेली ही कन्या पुढे इतकी तेजस्वी होईल हे कोणालाही ठाऊक नव्हते. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहात एक लहानसा दगडसुद्धा शुद्धतेचा स्पर्श घेऊन मोत्यासारखा चमकतो, तसंच त्यांच्या संस्कारांचा, भक्तीचा आणि सन्मार्गाचा तेजोमय प्रकाश पुढे उगवला. जगातील काही स्त्रिया या फक्त माता, भगिनी किंवा पत्नी म्हणून ओळखल्या जात नाहीत, तर त्या काळाच्या पलीकडे जाऊन इतिहास घडवतात. त्यांच्या कर्तृत्वाची गाथा म्हणजे धैर्याचा दीपस्तंभ. त्यांच्या करुणेची छाया म्हणजे आईच्या कुशीतला आधार. एक स्त्री, पण केवळ स्त्री नव्हे, तर करुणेची गंगा, न्यायाची सरस्वती आणि शौर्याची दुर्गा. त्यांचं साधं आयुष्य, साधं बालपण, परंतु नियतीला ठाऊक होतं ही कन्या एका दिवशी हजारो जनतेच्या नशिबाची शिल्पकार होणार आहे. पुण्याचे सरदार मल्हारराव होळकर यांची नजर तिच्यावर पडली. त्यांनी या साध्या शेतकरी कन्येला आपल्या घरात सुनेच्या रूपाने आणले. अहिल्याबाईंचं आयुष्य बदललं, पण तिचा आत्मा तसाच निष्पाप जनतेशी जोडलेला राहिला. लग्नानंतर काही वर्षातच पती खंडेराव रणांगणावर शहीद झाले. वयाने तरुण असलेल्या अहिल्याबाईसमोर अंधार पसरला, पण ही स्त्री दुःखात कोसळली नाही, तर त्या अंधारात तिनं आपल्या जनतेसाठी दीप पेटवला. थोड्याच दिवसात सासरे मल्हाररावांचंही निधन झालं. संपूर्ण राज्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. जगाच्या दृष्टीने ती एकटी होती, पण खरं तर ती होती शक्ती स्वरूपिणी. अहिल्याबाईंनी इंदूरच्या गादीवर बसून राज्यकारभार सुरू केला. ती कुठलीही राजराणी नव्हती, ती होती आई, जनतेची आई, जी प्रत्येक प्रजेला आपल्या लेकरासारखं जपत होती. तिच्या कारभारात अन्यायाला जागा नव्हती. दारिद्र्य घालवण्यासाठी नवे धंदे, कृषी सुधारण्यासाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था, जनतेसाठी रस्ते, धरणे, विहिरी, धर्मशाळा हे सर्व तिच्या प्रशासनाच्या कणाकणातून उभं राहिलं. इतिहास सांगतो की अहिल्याबाईंच्या काळात इंदूर राज्य म्हणजे न्याय व समृद्धीचं नंदनवन होतं. अहिल्याबाईंच्या शासनकाळात फक्त जनतेचंच भलं झालं असं नाही, तर भारतातील अनेक तीर्थस्थानं तिच्या उदार हस्ताने पुन्हा तेजाने उजळून निघाली. काशी विश्वेश्वर मंदिर असो, प्रयागराज, गंगा घाट, रामेश्वरम असो, देशाच्या कानाकोपऱ्यात तिच्या हातून मंदिरांची, घाटांची उभारणी झाली. इतकंच नव्हे, तर गंगेच्या काठावर तिच्या हातून बांधलेले काशीचे घाट आजही तिच्या दानशीलतेचे साक्षीदार आहेत. ती भक्त होती, पण आंधळी नव्हती. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर समाजाच्या उन्नतीसाठीचा मार्ग आहे हे तिनं दाखवून दिलं. अहिल्याबाई होळकर म्हणजे एकाच वेळी करुणामयी आई, न्यायप्रिय राणी, कणखर प्रशासक आणि भक्तिमय साधिका. तिचं आयुष्य म्हणजे धैर्याचा ध्वज, तिचा कारभार म्हणजे करुणेचं मंदिर, तिचं दान म्हणजे गंगेचं अखंड वाहणारं पाणी. ती मातृशक्तीची मूर्ती होती, जिच्या कुशीत जनता सुरक्षित, जिच्या नजरेखाली अन्याय नाहीसा आणि जिच्या हातून भारताची संस्कृती पुन्हा तेजाने उजळली. अहिल्याबाई होळकर हे नाव म्हणजे स्त्री शक्तीचं गौरवगीत. ती आजही सांगते, शक्ती ही केवळ तलवारीत नसते, तर करुणा, न्याय, समर्पण यातही असते.
म्हणूनच नवरात्रीच्या या पवित्र पर्वात आपण अहिल्याबाई होळकरांना वंदन करतो. एक अशी राणी जी प्रत्यक्षात जननी होती. अहिल्याबाई होळकर हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येते ती एक प्रतिमा, साध्या वेशातली पण असामान्य तेजाची स्त्री. तिचं आयुष्य शिकवून जातं की खरी शक्ती तलवारीच्या धारात नसते, तर ती असते करुणेच्या मिठीत, न्यायाच्या कठोरतेत आणि जनतेवरील मातृप्रेमात. नवरात्रीत आपण देवीला वंदन करतो, परंतु या भूमीवर जन्मलेल्या या देवतुल्य स्त्रियांनाही आपण नतमस्तक व्हायलाच हवं. आजच्या जागरात आपण आवाज उठवूया की प्रत्येक स्त्रीमध्ये अहिल्याबाई दडलेली आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये जग बदलण्याची ताकद आहे. मंडळी, आज आपण नवरात्री स्पेशल स्त्री शक्तीचा जागर या मालिकेतून न्याय धर्माची दीपस्तंभ असणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे तेजस्वी जीवन जाणून घेतले. आपल्या रंग अंतरंगातले या चॅनलवर आम्ही अशाच प्रेरणादायी स्त्री व्यक्तिमत्वांचा जागर करत आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला एक प्रतिसाद, एक शेअर हा या संदेशाला अधिक लोकांपर्यंत पोहोचवेल. पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी स्त्री शक्तीला. तोपर्यंत नमन करूया स्त्री शक्तीच्या या अखंड प्रवाहाला. धन्यवाद.